मुलांच्या हट्टासाठी आज ही रेसिपी घरी बनवलीस. त्यासाठी 3/4 कप कोमट पाण्यामध्ये 1 चमचा साखर विरघळून घेतली. त्याच चमच्याने 1 चमचा ईस्ट मिक्स केलं. लगेच त्यामध्ये 1 कप मैदा चाळून टाकायचा. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, पीठ चुरून घ्यायचं. चुरलेल्या पिठामध्ये थोडं बटर टाकायचं आणि पिठाला छान फटके देऊन एकदम पीठ नरम होईपर्यंत पीठ चुरायचं. आता 2 तासासाठी पीठ झाकण ठेवून द्यायचं. 2 तासानंतर पाहू शकता पीठ छान असं फुललेलं आहे. आता त्यानंतर बटर पेपरवर पीठ थापून घ्यायचं. त्यावर पिझ्झा सॉस लावायचा, मोझरेला चीज टाकायचं, आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या, पनीर टाकून घेतलं, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं आणि 20 मिनटासाठी बेक होण्यासाठी ठेवून दिलं. 20 मिनटामध्ये खूपच मस्त असा हा पिझ्झा बनून तयार झालेला आहे. डॉमिनोजपेक्षाही चांगला पिझ्झा घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. चवीला खरंच एक नंबर झाला. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. मला वाटलंच नाही की 2 उकडलेल्या बटाट्यापासून इतका जबरदस्त असा नाश्ता तयार होईल. तर उकडलेले बटाटे वरचे सालं काढून मॅश करून घेतले. त्यानंतर हिरवी मिरची, लाल तिखट, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चुरून घ्यायचं. त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आणि काट्या चमच्याने त्याला मस्त अशी डिझाईन करून घ्यायची. आता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर तेलामध्ये हे सोडायचं. उलटपुलट करून छान मीडियम गॅसवर सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. आहे की नाही खूपच मस्त झटपट अशी रेसिपी. जेवढी दिसायला मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर दिसते. मुलांना तर ही रेसिपी भारी आवडली. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करून जरूर सांगा. आणि आवडली असेल तर सबस्क्राईब. आज मुलांच्या आवडीचं दिलं आणि आपण त्यांना पौष्टिक खायला दिलं याचं समाधानसुद्धा मिळालं. इतकी मस्त पौष्टिक अशी रेसिपी झालेली आहे. त्यासाठी बाऊलमध्ये 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता धुतल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवा. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर 4-5 तास भिजवले तरीही चालतील. हिरवी मिरची, अद्रक, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकली. कोथिंबीर, पालक काहीही तुम्ही टाकू शकता आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, जिरं टाकायचं. बॅटर तयार झालेलं आहे. काहीही इनो, सोडा वापरायचं सुद्धा काम नाही. आता बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पनीर किसून टाकलं. बारीक चिरलेलं टमाटर, शिमला मिरची आणि थोडं चीजसुद्धा टाकलं. चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं. छान असं मिक्स केलं. सारण तयार झालं. आता डोश्याचा तवा छान गरम होऊ दिला. त्यावर अशा पद्धतीने डोसे बनवले आणि वरून सॉस टाकून घेतला आपल्या आवडीचा आणि जे सारण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता वरून अजून त्यामध्ये भरपूर असं पनीर खिसून टाकलं, ऑरिगॅनो टाकून घेतलं आणि छान खालून मस्त शेकल्यानंतर अशा पद्धतीने घडी टाकून घेतली. आता तुम्हाला जसं बनवायचं ना तसं तुम्ही बनवू शकता. दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि कधीही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आहे की नाही खूपच पौष्टिक अशी रेसिपी. पण बनवायची पद्धत कशी मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आणि सगळीकडे धमालच धमाल आहे आणि घरात सुद्धा येता जाता काहीतरी खायला लागते. तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. ताटामध्ये 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ, ओवा आणि 2 चमचे तूप टाकून चोळून घेतलं. त्यानंतर पाणी टाकून पीठ घट्ट असं चुरून घ्यायचं आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. दुसऱ्या वाटीमध्ये 1 चमचा तूप, आलं लसणाची पेस्ट, कोल्हापुरी ठेचा, धना जिरा पावडर, थोडंसं मीठ, आमचूर पावडर टाकायचं, मिक्स करायचं. तयार पोळीवर ही चटणी चारही बाजूला पसरायची आहे. त्यानंतर दुसरी पोळी टाकायची, त्यालाही चारही बाजूला चटणी पसरवायची आणि अशा पद्धतीने रोल करायचा. त्यानंतर कट करून घ्यायचं. आता कट केल्यानंतर हव्या त्या आकाराने लाटून घ्या. तर मी सगळं अशा पद्धतीने लाटून घेतलं. लाटल्यानंतर तेल गरम झाल्यावर मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं. आता मठरी तर तुम्ही बरेच वेळेस बनवली असेल, पण अशा पद्धतीने मसाला मठरी ही पहिल्यांदाच बनवली असेल. चवीला माणसांना तर बाकर वडीसारखी ही मठरी लागते. खरंच बनवा आणि कशी झाली मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुम्हालाही ढोकळा भारी आवडतो पण बेसनाच्या ढोकळ्याने ॲसिडिटी होते का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. मुगाची डाळ आणि तांदूळ सारख्या प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये आंबट दही आणि थोडं पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं. भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चिमूटभर हळद, थोडंसं तेल, पाव चमच खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं. बॅटर तयार. तेल लावलेल्या डब्यामध्ये टाकायचं. वरून कुटलेली लाल मिरची फिरवायची आणि 10 मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं. आता हा ढोकळा आहे ना थोडा पातळसर बनवला म्हणजे लवकर असा वाफला जातो आणि चवीलाही एक नंबर लागतो. त्यावर तडका फिरवायचा. जर तेल अजिबातच नाही खायचं नसेल तर नाही फिरवला ना तरी चालेल. तर या ठिकाणी हलका फुलका जाळीदार मूग डाळ तांदळाचा ढोकळा तयार झाला.